पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी. राहती निराळी, रांडा पोरे सकळ. जिता जिसी जैसा तैसा, पुढे आहे रे ओळसा. उगवूनी फासा, काय करणे ते करी. कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी. राहती निराळी, रांडा पोरे सकळ. केले होते याची जन्मे, केले होते याची जन्मे. अवघे विठोबाच्या नामे. तुका म्हणे वर्मे, जाणून या तरती. कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी. राहती निराळी, रांडा पोरे सकळ. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि नामपर अर्थात भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे. तुकोबराय म्हणतात, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुकोबराय म्हणतात की तुम्ही तुमचं काम करताना, जे काही काम असेल, जे काही तुम्ही काम करता, ते काम करताना मनातल्या मनात राम राम म्हणत राहा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. अर्थात आपल्या कर्माला हरिनामाची संगती द्या. तुम्ही काही काम करतायत, जसं श्री संत जनाबाई म्हटल्या की दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता. तुम्ही स्वयंपाक करतायत, पोळ्या करतायत, भाकरी करतायत. पोळ्या करताना, भाकरी करताना मनातल्या मनात राम 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 म्हणत जावं. अर्थात दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता. कुठलंही काम करताना, काही काम असो, तुम्ही लहान मुलाला स्नान घालतायत, राम राम म्हणत स्नान घाला. ते लहान मुलाला स्नान घालणं भगवंताची पूजा ठरते. मी डॉक्टर आहे, डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, बीड. मी पेशंट तपासतोय, पेशंटचं ऑपरेशन करतोय. पेशंट तपासताना, पेशंटचं ऑपरेशन करताना मनातल्या मनात राम राम म्हणावं. हे माझं पेशंट तपासणं भगवंताची पूजा ठरते. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे ऐसे करी. इकडचा तांब्या इकडे करायचा असेल तर भगवंताच्या सेवेच्या प्रित्यर्थ करा. आपल्या कर्माला हरिनामाची संगती द्या. तुम्ही जे काही कर्म करता, कुठलंही कर्म असो, ते कर्म करताना मुखानं किंवा मनातल्या मनात रामनामाचा जाप करा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आता 100त 10% लोक असे आहेत की जे भगवंताचं नित्य असो, मधून असो, भगवंताचं नाम घेत आहेत. 10%. मग ते काम करताना रामराम म्हणो किंवा निवांत वेळात वेळ काढून एरवी रामराम म्हणो, पण नामचिंतन चालू आहे. मग ते नित्य असो किंवा मधून असो, 10% लोकांचं नामचिंतन चालू आहे. पण 90% समाज असा आहे
की जो भगवंताच्या नामाला विन्मुख आहे, 90% समाजानं भगवंताच्या नामाकडे पाठ फिरवली आहे. 90% समाज भगवंताचं मुखानं नाम घेत नाही. मग आता काय करायचं? खूप बरं आहे तर म्हणतात की कामामध्ये काम काही म्हणा राम राम, आपलं काम करताना राम राम म्हणा. परंतु रामनाम मुखात येणं अतिशय दुर्मिळ आहे. दानोबराय बोलले, जन्म सहस्र ओळगीजे एक वेळ वाचेसी यावया. जन्म सहस्र ओळगीजे एक वेळ वाचेसी यावया. एक वेळेस मुखामध्ये प्रांजळ मनानं रामनाम यावं, यासाठी हजारो जन्मात रामाची सेवा करावी लागते. तेव्हा कुठं एकदा प्रांजळ मनानं, निर्मळ मनानं मुखामध्ये रामनाम येतं. जन्म सहस्र ओळगीजे एक वेळ वाचेसी यावया. ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणतात की भांडवल गाठी तरीच विश्वास. भांडवल म्हणजे पुण्याचं भांडवल. पदरी पुण्य असेल तरच मुखामध्ये भगवंताचं नाम येतं. तुकोबारायच म्हणतात, तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे. बहुता जन्मी जोडे वाचेसी नाम तुझे आतुडे, समागम घडे संतांचा. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे. अनेक जन्मात थोडं 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 पुण्य साठवावं लागतं. या पुण्याच्या बळावर काय होतं की वाचेसी नाम तुझे आतुडे, समागम घडे संतांचा. अर्थात थोडं असो अधिक असो, पदरी पुण्य असल्याशिवाय मुखामध्ये भगवंताचं नाम येत नाही. भांडवल गाठी तरीच विश्वास. श्रीमद भागवतामध्ये उद्धवानं भगवान श्रीकृष्णाला एक अतिशय सुंदर प्रश्न विचारलाय. उद्धव भगवंताला म्हणतो की देवा, काय प्रश्न आहे का? उद्धव म्हणतो, देवा ऐसी तुझी सुलभ भक्ती तरी आगवेची भक्ती का न करीती? देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती, न घडे निश्चिती उद्धवा. नाथ महाराज या एकाच ओळीमध्ये प्रश्न बी आहे आणि उत्तर बी आहे. पहिले 2 चरण उद्धवाचा प्रश्न आहे, शेवटचे 2 चरण भगवान कृष्णाने उद्धवाला उत्तर दिलंय. ऐसी तुझी सुलभ भक्ती तरी आगवेची भक्ती का न करीती? देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती, न घडे निश्चिती उद्धवा. उद्धव म्हणतो भगवंताला की देवा, तुझी भक्ती एवढी जर सोपी आहे तर सगळेच तुझी भक्ती का करत नाहीत? मुखानं रामनाम का म्हणत नाहीत? लगेच उत्तर दिलं देवानं, देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती, न घडे निश्चिती उद्धवा. उद्धव म्हणतो देवा, तुझी भक्ती एवढी सोपी आहे तर सगळेच तुझी भक्ती का करत नाहीत? देव लगेच म्हणतात की उद्धवा, माझी भक्ती भाग्यवानालाच घडते, कुणालाही घडत नाही. अर्थात पुण्यवान माणसालाच माझी भक्ती घडते, पाप्याला माझी भक्ती घडत नाही. भाग्यवानाला माझी भक्ती घडते आणि भाग्यवान पुण्यवान असतो, पुण्यानं भाग्य घडतं. अर्थात पदरी पुण्य असावं लागतं, पुण्याचं भांडवल असावं लागतं, अनेक जन्मात भगवंताची सेवा केलेली असावी लागते, तेव्हा मुखामध्ये भगवंताचं नाम येतं आणि तुम्ही सातत्यानं रामकृष्ण हरी नामाचा जाप करत राहता. तात्पर्य भगवंताचं नाम मुखात येणं हे अतिशय दुर्मिळ आहे, अतिशय कठीण आहे. सहजासहजी मुखात भगवंताचं नाम येत नाही. एखाद्या माणसाला जर आपण रामराम केला तर ते नमस्कार म्हणतं पण रामराम म्हणत नाही. इतकं अभाग असते, इतकं अभागी असते ते. तुम्ही बघा रस्त्याने आपण म्हणलं की नाही रामराम, ते म्हणते हॅलो किंवा नमस्कार, ओके असं काहीतरी म्हणतं निघून जातं, पण ते रामराम म्हणत नाही. पापी असते. पाप्याच्या मुखात भगवंताचं नाम येत नाही. आपण त्याला रामराम करतो, जय हरी म्हणतो आणि ते म्हणतं नमस्कार. तुका म्हणे नाड पाप टाके हिताड. पदरीकडे जे पाप असेल तर ते पाप तुम्हाला देवाचं नाव घेऊ देत नाही, मुखात देवाचं नाव येत नाही, हरिकथा ऐकू देत नाही, देवाचं नावही घेऊ देत नाही, भक्तीपासून तुम्हाला दूर घेऊन जातं हे पाप.
आणि मग तुम्ही नमस्कार का, तुम्ही जय हरी म्हणता, रामराम म्हणता, पण ते नमस्कार म्हणता. मोठी मोठी गमतीदार परिस्थिती असते. असं भगवंताचं नाम अतिशय दुर्लभ आणि दुर्मिळ आहे तोंडात येण्यासाठी. कठीण आहे, अवघड आहे. पण तुकोबाराय हट्ट करतायत की कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. मी बोलून गेलो की 10% घेतायत ना, हंगामी असो, नित्य असो, सदा असो, कसं असो घेतायत, ज्याच्या त्याच्या परीने घेतायत 10%. पण उरलेलं 90%चं काय? तुकोबारानं तर अपेक्षा की सगळ्या समाजाने हरिनाम घ्यावं. मी ते 10% घेतो, 90% घेत नाही. आणि पदरी पुण्य असल्याशिवाय तर भगवंताचं नाम मुखात येत नाही. मग या 90%चं काय करायचं? तर या 90%नी आपल्या मुखात भगवंताचं नाम यावं, यासाठी सतसंगतीत यावं. सतसंगतीत यावं. सतसंगतीने भक्ती घडते. सतसंगतीने भक्ती घडते. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस गोंधळलेल्या द्रौपदीला काही सुधरेना. आधी आपल्या पतींचा धावा केला. वस्त्रहरण चालू आहे. दुःशासन साडी ओढतोय द्रौपदीची. द्रौपदी घाबरली आहे, आरडते, ओरडते, सावरते स्वतःला. पण दुःशासन साडी ओढतोय, तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करतोय. तिने नवऱ्याचा धावा केला. नवरे बांधले होते, दास झाले होते दुर्योधनाचे. दुर्योधन बस म्हणला की बसले खाली. काय आज्ञाधारक होते, नियम मोडत नव्हते. नाही तर काय भीमाने एका ठोक्यात दुर्योधन आडवा केला असता. पण बांधले होते, दास झाले होते, त्या द्यूतामध्ये हरले होते. नवऱ्यांनी मदत केली नाही. शेवटी पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्याकडे हात पसरवले, माझी मदत करा. तेही मिठाला जागले. दुर्योधनाचं मीठ खाल्लं होतं. वाईटाचं का असं नाही, वाईटाचं का असत नाही, पण मिठाला जागले. ते म्हणले आम्ही बांधलेले, तर आम्ही त्याची आज्ञा मोडू शकत नाही. त्यांनी मदत केली नाही. द्रौपदी असहाय्य झाली, असहाय्य. तिला काही सुधारणा, गोंधळली. आणि हे सगळं दृश्य भगवान कृष्ण आणि रुक्मिणी माता द्वारकेतून पाहतायत. देवच येते. देवाला न विचारता रुक्मिणी मातेने द्वारकेतून एक गुलाब फेकला, कमळ फेकलं, गुलाब नाही कमळ फेकलं. द्वारकेतून एक कमळाचं फूल फेकलं आणि त्या फुलाचा स्पर्श द्रौपदीच्या गालाला केला. आणि रुक्मिणी माता देव आहे, संत आहे, भगवत भक्त आहे. रुक्मिणी माता भगवान कृष्णाची भक्त आहे, म्हणून ती देव आहे आणि ती संत आहे. आणि रुक्मिणी मातेने ज्यावेळेस गुलाब द्वारकेतून फेकला आणि द्रौपदीच्या गालाला त्या गुलाबाचा, अर्थात गुलाब असो, कमळ असो, कुठलं तरी फुल होतं, त्या फुलाचा, त्या कमळाचा द्रौपदीच्या गालाला स्पर्श झाला, तर द्रौपदीला तात्काळ संत संगती घडली. रुक्मिणी मातेची संगती म्हणजे संत संगती घडली. आणि पटकन तिला भगवान कृष्णाची आठवण झाली. आणि मग सुरू केलं, कृष्णा धावरी लवकरी, संकट पडले भारी. आणि मग तिथून पुढे 10 मिनिटात भगवान कृष्ण हजर झाले जिथं वस्त्रहरण चाललं होतं. आणि मग द्रौपदी रडायली, म्हणली का रे देवा, तू माझा भाऊ आहेस, तू एवढा उशीर का केला? तर देव म्हणाले, द्रौपदी, मला तू हाक मारलीस का? सगळ्यांचा धावा केला, मला विसरलीस, मला हाक मारलीस का? आणि ज्यावेळेस हाक मारली त्यावेळेस मी आलो. मग आता यायचे कुठून? द्वारकेहून. 10 मिनिटं लागतील ना माझ्या गरुडाला यायला. मी तुझ्या हृदयात बे, तू जर म्हणले असते हृदयस्थ कृष्णा बाहेर येतं तात्काळ आला असतो. पण तू हाक मारली द्वारकेच्या कृष्णा, मग 10 मिनिट लागले मला यायला. आणि ते मी का आलो? किंवा तुला माझी आठवण का झाली? तुला रुक्मिणीची सत्संगती घडली, संताची सत्संगती घडली, म्हणून तुला माझी आठवण झाली. आणि मग मी धावलो. अर्थात तुम्हाला सतसंगती घडली तर देवाची आठवण येते आणि मुखात देवाचं नाव येतं, कृष्णा धावरी लवकरी. तुम्हाला सतसंगती घडावी. तुम्ही दुष्ट आहेत, दुराचारी आहेत, पापी आहेत, परमार्थापासून दूर आहेत, हरिनामाला विन्मुख आहेत,
पण तुम्हाला जर सतसंगती घडली तर तुमच्या मुखात नक्की भगवंताचं नाम येतं आणि मग सुरू होतं कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. अहो वाल्या कुळी का साधा होता का? त्याच्यासारखा पापी झाला नाही, होणार नाही. 7 रांजणं भरली होती त्या शालिग्रामनी. दगडं गोटे खडे नव्हते, शालिग्राम होते ते. 7 रांजणं शालिग्रामनी भरली होती. शालिग्राम हे विष्णूचं प्रतीक आहे, भगवान विष्णूचं. त्या गरीब भोड्या बाबड्या ब्राह्मणांच्या पिशवीत ते शालिग्राम असायचं, तो देव असायचं त्यांच्यासाठी. ते म्हणायचे सगळं घे पण हा दगड घेऊ नको शालिग्राम नावाचा. त्याला वाटायचं लय मौल्यवान का याची किंमत येईल, आणि दुकानावर नेलं तर काहीच येत नव्हतं. ते शालिग्राम द्यायचे नाही, मग त्यांना मारूनच टाकायचं होतं. आणि त्यांनी जमा करून ठेवले शालिग्राम. 7 रांजणं भरली शालिग्रामनं, 7 रांजणं भरली. एवढं महापाप केलं, इतके माणसं मारलेत, आणि त्यात जास्तीत जास्त ब्राह्मणच होते. इतकी ब्रह्महत्या घडली. महापातकी पतित होता, पण सतसंगती नारदाची घडली वाल्या कोळ्याला. एवढा महापातकी वाल्या कोळ्या, पण सतसंगती नारदाची घडली. आणि घरचे कोणी आपल्या पापात सहभागी नाहीत हे माहीत झालं की क्षणात त्याला उपरती आली. क्षणात उपरती आली, वैराग्य आलं, आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. वाल्याचा वाल्मिकी झाला का? सतसंगती घडली. सतसंगतीने मुखामध्ये नाम येतं. वाल्याला नारदाची सतसंगती घडली, सतसंगतीने मुखामध्ये नाम येतं. मनुष्य भक्तीकडे झुकल्या जातो. मग तुम्ही पापी आहेत, लांडी लांबडी करता, वाईट वागता, दुष्ट आहेत, दुराचारी आहेत, नामाला विन्मुख आहेत, परमार्थापासून दूर आहेत, आणि मग मुखामध्ये नाम यावं असं वाटतंय ना? फक्त सतसंगतीत या, मुखामध्ये जरूर नाम येईल. द्रौपदीला रुक्मिणी मातेची, संताची, रुक्मिणी माता ही संतच होती. भगवंताचे भक्त संत असतात. रुक्मिणी माता भगवंताचे चरण दाबते म्हणजे कोण आहे? ती संत आहे. जो कोणी भगवंताची सेवा करतो तो संतच असतो. भले रुक्मिणी माता भगवंताची पत्नी आहे, आमची आई आहे, देवी आहे, मान्य आहे, पण ती भगवंताचे चरण दाबते आणि नारायण नामाचा जाप करते म्हणजे ती संतच आहे. ती संतच आहे, आधी संतन मग भगवंताची पत्नी. द्रौपदीला संताची संगत घडली, सतसंगती घडली. द्रौपदीच्या मुखात कृष्णाचं नाम आलं. सतसंगतीत या, तुमच्याही मुखात कृष्णाचं नाम येईल, आणि मग तुम्ही सुरू कराल कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. सतसंगतीने भक्ती घडते. तुम्ही किती दुष्ट असा, सतसंगतीने भक्ती घडते, मुखामध्ये नाम येतं सत्संगतीने. आणि म्हणून तुकोबराय का अभंगातून बोलतायत की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. तुम्ही संत संगतीत आले आणि संतांच्या पायाची धूळ जर आपल्या अंगाला लागली तर तुमची वासना जळून जाते, आणि वासना जळणं हाच मोक्ष असतो. वासनेतून सुटका हाच मोक्ष. पण परमार्थ करताना मोक्षाचीही वासना सोडून ठेवू नका. परमार्थ करताना मोक्षाचीही वासना ठेवू नका, का तर वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. मला मोक्ष मिळावं ही वासना आहे, पण मला मोक्ष मिळावं ही सुद्धा वासना ठेवू नका. तुम्ही फक्त वासना मारा, वासना मिली की वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. सोपं आहे, वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. संतांच्या पायाची धूळ लागली तर तुमची वासना जळून जाते, तुम्हाला मुक्ती लाभते. पण गंमत अशी की संत हे अतिशय दुर्मिळ आहेत. बहु अवघड आहे संत भेटी. तुकोबराय तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ वाती ज्ञानोबराय. संत हे महात्मे अतिशय दुर्लभ आहेत. शेकडो वर्षात एखादा संत जन्माला येतो. मग हे संत महात्मे आणायचे कुठून, आणि त्यांच्या पायाची धूळ आम्हाला लागायची कधी? परंतु परमार्थात जागोजाग ज्ञानोबराय तुकोबराय यांनी आम्हाला ढिलाई दिली आहे. ज्याच्याजवळ विवेक वैराग्य, ज्याला श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झाले, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे तो संत असतो, मान्य. ज्याला आत्मज्ञान झाले तो संत आहे, मुक्तीवर भजनयुक्त आहे तो संत आहे. परंतु ज्ञानोबराय बोलतायत की तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साच. वही पुन्हा एकदा ऐका. तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साच. देवा, तुझं नाव जर एकदा तोंडात फिट झालं तर त्या माणसाच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून गेलेलं असतं, आणि तो अद्वैतात जगतो, आणि जो अद्वैतात जगतो तो संतच असतो.
तो संतच असतो, भले त्याला आत्मज्ञान नाही झालं तरीही. ज्याला आत्मज्ञान झाले तोच संत असतो, मुक्तीवर भजनयुक्त असतो तोच संत असतो. पण आम्ही संत नाहीत, आम्हाला आत्मज्ञान झालेलं नाही, श्रीगुरूची अजून कृपा नाही आहे, पण तरी नुसत्या हरिनामाच्या बळावर अखंड रामनाम मुखात असेल तर आम्ही संतच असतो. ज्ञानोबाला साक्ष देतात, ज्ञानोबाला साक्ष देतात, तुझी नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साच. देवा तुझं नाव एक जर तोंडात फिट झालं तर त्याच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून गेलं असतं. आणि ज्याच्या हृदयाला द्वैत सोडून गेलंय, जो अद्वैतात जगतो तो संतच असतो, छोटा मोठा संतच असतो, भले त्याला आत्मज्ञान झालं नाही तरीही. नाम मात्र नित्य असावं. ज्ञानोबरावी याची साक्ष देत आहेत, 6व्या अध्यायात बोलतायत, विपाय जरी आठवीला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभवाती. तुम्ही सहज जर ज्ञानदेव तुकाराम म्हटले तर तेवढ्या काळाकरता ज्ञानदेव तुकाराम तुम्हाला त्यांचं संतत्व बहाल करतात. आणि नित्य आवडीने जर ज्ञानदेव तुकारामाचा जाप केला तर ते तुम्हाला त्यांचं संतपद कायमचंच बहाल करतात. ज्ञानोबराय साक्ष देतात, माऊली लिहित आहेत, विपाये जरी आठवीला चित्ता, विपाय म्हणजे सहज, कदाचित ज्ञानदेव तुकाराम सहज, विपाये जरी आठवीला चित्ता, काय होतंय, दे आपली योग्यता, ती त्यांची योग्यता, त्यांचं संतपद आम्हाला देतात. आणि हे असो त्या ते प्रशंसिता लाभवाती. आणि मग जर विशेष आवडीने ज्ञानदेव तुकाराम म्हटलं तर त्यांचं संतपद तुम्हाला कायमचंच देतात. अर्थात निरंतर ज्ञानदेव तुकाराम, निरंतर रामकृष्ण हरी जर जाप चालू असेल तर तुम्ही संतच असता, भले तुम्हाला आत्मज्ञान झालं नाही, तुम्ही संतच असतात. काही दिवसांनी आत्मज्ञान तर होणारच आहे. अखंड नाम चाललंय, अखंड नामस्मरण आहे, श्रीगुरू येणार, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होई गुरु, देव तर येईल, गुरु होईल, मुक्त करेल, पण जेव्हा करायचं तेव्हा करेल. पण अखंड रामनाम आहे आणि अखंड ज्ञानदेव तुकाराम या नामाचा जाप आहे, तुम्ही संतच असता. आणि म्हणजे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार, ते जर खरोखर अखंड नामधारक असतील तर त्यांच्या कीर्तनात जर तुम्ही गेले आणि त्यांची पायधूळ जर तुमच्या अंगाला लागली तर तुमचीही वासना जळू शकते, जळून जाते. याला सतसंगती म्हणतात. आणि सतसंगतीने भक्ती घडते, मुखात भगवंताचं नाम येतं. म्हणून सतसंगतीत या, कीर्तनात या, प्रवचनात या. कानावर विठ्ठल विठ्ठल नामाचा जाप पडतो, पाप कटतात. कीर्तनकारासोबत आम्ही मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणतो, मुखात नाम येतं, पाप कटतात, मुखात नाम येतं. विठ्ठल म्हणता हरली पाप, पदरी आली पुण्य माप. विठ्ठल नामानं पाप आणि पाप वासना दोन्ही जळून जातात. थोडं थोडं विठ्ठल नाम आलं की पाप कटत जातं, विठ्ठल नामाची गुढी लागते आणि आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत राहतो. आणि म्हणून सतसंगतीत या. भले समाज 90% भक्तीपासून वंचित आहे, 10% समाज भक्तीला चिटकलेला आहे, जुडलेला आहे, पण 90% नामाला विन्मुख आहे, भक्तीपासून दूर आहे, मुखात नाम नाही आहे 90% लोकांच्या. तुकोबारायला तर 100% भक्ती हवी, पण 90% भक्ती करत नाहीत, नामापासून दूर आहे. मग काय, तुकोबाराय म्हणतात सत्संगतीत या, सतसंगतीत या. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. तुम्ही कीर्तनकार, कीर्तन ऐकायला या. कीर्तनकार नित्य नामधारक आहे, त्याच्या पायाची धूळ जरी लागली कीर्तनकाराच्या, जो नित्य नामधारक आहे तो छोटा संतच असतो, भले आत्मज्ञान झालं नाही पण संतच असतो, का मुखात नित्य नाम आहे. अशा कीर्तनकाराच्या पायाची धूळ लागली, त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं तर आमच्याही वासना जळून जातात. आणि वासना जळल्या मनुष्य विरक्तीकडे झुकतो. आणि मग मग महाराज म्हणतात, मग रामनामे उपजे आवडी. खरा संत भेटला तर उद्धार होईलच, तो जाऊ द्या, पण साधा कीर्तनकार आहे, नित्य नामधारक आहे, त्याचं कीर्तन ऐकले, विठ्ठल विठ्ठल ऐकले, विठ्ठल विठ्ठल घोकले, त्याची चरणरज आमच्या अंगाला लागली आहे, त्याच्या चरणावर मस्तक ठेवले, आमची वासना जळते. आणि वासना जळाली की आम्हाला रामनामाची गुढी लागते आणि जीवनात भरभरून सुख येत जातं. मग मग हा शब्द महत्त्वाचा आहे. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. आपला मुद्दा काय, रामनामाची आवड उपजावी. ती आमच्यात नाही आहे, आम्ही पापी आहेत, नामाला विन्मुख आहेत, नामापासून दूर आहेत, आम्हाला नामाची आवड नाही आहे, पण ती आमच्यात उपजावी. नामाची आवड उपजावी, कशाने उपजेल, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे.
सुख घडोघडी वाढू लागे. कीर्तनकार, प्रवचनकार, नित्य नामधारक आहेत, जे आहेत ते गृहीत धरा. नित्य नामधारक कीर्तनकार आहे, नित्य नामधारक आहे. तो सुद्धा एक छोटा संतच असतो. मी पुन्हा पुन्हा बोलले, तो सुद्धा एक छोटा संतच असतो. त्याची चरणरज आमच्या अंगाला लागली तर आमची वासना जळून जाते. आणि मग वासना जळाली म्हणजे आम्ही विरक्तीकडे झुकतो. आणि विरक्तीकडे जो झुकतो त्याच्याच मुखात रामनाम सहज येतं. त्याला रामनामाची आवड निर्माण होते. वैराग्य जीवनात असेल तर आणि तरच तुमच्या जीवनात रामनामाची आवड निर्माण होते. वासना जळाली म्हणजे वैराग्य आलं. वैराग्य आलं तरच मग रामनामे उपजे आवडी. आणि म्हणून कीर्तनात या ना, कीर्तनात या, प्रवचनात या, बसा ना, कीर्तनकाराच्या पाय पडा. सगळेच कीर्तनकार नुसत्या गप्पा मारणारे किंवा चिचुरे हसणारे नसतात. 22% कीर्तनकार चांगले आहेत, मोक्षाच्या दिशेने वाटचाल करणारे आहेत, नित्य हरिनाम घेणारे आहेत. आणि जो नित्य नामधारक आहे, सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मानसी समाधी आहे. तो कुवार आहे. सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मानसी समाधी आहे. जो कीर्तनकार सातत्यानं देवाचं नाव घेतोय तो समाधी अवस्थेत जगत असतो, समाधानी असतो. समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे, मुक्त अवस्था आहे. भले आत्मज्ञान झालं नाही पण समाधानी मुक्त अवस्था आहे. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाती जैसे, दर्शनी समाधानाती जैसे. गुरुच्या कृपेने आत्मज्ञान, आत्मज्ञान झाल्यानंतर समदर्शन, समदर्शनानंतर समाधान आहे. मग समाधानी ज्ञानोत्तर अवस्था आहे, संत अवस्था आहे. पण तुकोबार आहे तर म्हणतात सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मानसी समाधी आहे. रामनामानं तुम्ही समाधी अवस्थेत जगता आणि समाधानी असता. आणि समाधानी ज्ञानोत्तर अवस्था आहे. जरी तुम्हाला ज्ञान झालं नाही तरी मला सांगायचं एवढं की नित्य नामधारक असेल आणि कीर्तनकार असेल तर तोही एक छोटा मोठा संत असतो. त्याच्या सहवासात, त्याच्या सतसंगतीत तुम्ही आले, त्याची चरणरज तुम्हाला लागली तर तुमची वासना जळून जाते. वासना जळाली की तुमच्या जीवनात वैराग्य येतं. आणि वैराग्य जीवनात आलं तरच मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. तात्पर्य तुम्ही सतसंगतीत या. 10% समाज नामधारक आहे, काम करताना नाम घेतोय, पण तुकोबाराला 100% हवा आहे. उरलेला 90% नामधारक नाही आहे, नामाला विन्मुख आहे, पापी आहे, दुष्ट आहे, दुराचारी आहे, नामापासून दूर आहे, भक्तीपासून दूर आहे. पण यांनाही भक्तीत यावं, यांनीही भक्ती करावी, भक्तीत यावं, नाम घ्यावं असं तुकोबाराची इच्छा आहे. मग या 90%साठी काय करायचं? त्यांच्या पदरी पुण्य नाही, पाप आहे. ते पाप त्यांना भक्तीकडे येऊ देत नाही. त्यांनी सत्संगतीत यावं. त्यांना आम्ही सत्संगतीत वढून आणावं. त्यांना तुम्ही कीर्तनात, प्रवचनात वढून आणावं. अर्थात सत्संगतीत यावं. सत्संगतीने भक्ती घडते आणि मग भगवंताचं नाम मुखात येतं. आणि एकदा भगवंताचं नाम मुखात आलं की तुकोबाराची इच्छा पूर्ण होते. हे अभंगाच्या पहिल्या चरणात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात कामामध्ये काम काही म्हणा राम राम. अर्थात जो समाज नामाला विन्मुख आहे, नामापासून दूर आहे, भक्तीपासून दूर आहे, त्यांनी नाम घ्यावं, काम करावं. हाताला काम, मुखाला राम. आपलं काम करताना नाम घ्यावं ही तुकोबाराची इच्छा आहे. पण हा समाज नाम घेत नाही. मग पदरी पाप आहे, हे पाप मुखात नाम येऊ देत नाही. मग पाप्यालाही भक्ती घडावी, पाप्यानेही मुखात नाम धारण करावं. यासाठी पाप्यांनी सतसंगतीत यावं. एवढंच करावं. आणि सत्संगती म्हणजे संतांची संगती. तात्पर्य कीर्तनात यावं, प्रवचनात यावं, रामायणात बसावं, भागवतात बसावं, भक्ती करावी. भक्ती करावी म्हणजे सत्संगतीत यावं. सतसंगतीत आला की त्याला भक्ती घडते. सतसंगतीने भक्ती घडतेच. हो, शेण जमिनीवर पडलं तर माती घेऊन उठतं. हो, तुम्ही वारकऱ्यात पडले तर रामनाम घेऊन उठाल, वारकऱ्यात पडले तर रामनाम घेऊन उठाल. हो, हा सतसंगतीचा महिमा आहे. ढवळ्याच्या जरी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. तुम्ही ज्यात वावराल, वैसता चोरापाशी तैसीच वही बुद्धी, पाहताची चिंदी धावे मन. चोरासोबत फिरला तर फटका चिंदू घुसला वाटेल, तशी वृत्ती होते. नामधारकाच्या संगतीत गेले तुम्ही नाम घेणारच. जसा संग तसा रंग असतो. मी बोललो की शेण जमिनीवर पडलं तर माती घेऊन उठतं, तुम्ही वारकऱ्यात पडले तर हरिनाम घेऊन उठाल. हा सतसंगतीचा परिणाम आहे. सतसंगतीत या, मुखात राम नाम येईल. सतसंगतीने नाम घडतं, भक्ती घडते. आणि मग तुम्ही सतसंगतीत आलाय. 90% नामाला विन्मुख आहेत, पण 90% समाज सत्संगतीत आलाय.
संतचरण रज पाहायला लागली, कीर्तनकाराची रज पाहायला लागली, वासना जळाली, जीवनात वैराग्य हळूहळू येऊ लागतं आणि मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. तुम्हाला रामनामाची आवड निर्माण होते आणि रामनामाची आवड निर्माण झाली रे झाली की महाराज म्हणतात की कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आता रामनामाची आवड निर्माण झाली, रामनाम घ्यावं असं वाटलं, रामनाम मुखात आलंय, मग आता काय करा, आपलं काम करा आणि ते काम करताना राम राम म्हणत राहा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. हा तुकोबरायचा हट्ट आहे. बरं, काम करतानाच राम म्हणा असं का हट्ट आहे बरं? काम टाकून द्या आणि रामनाम घ्या असं नाही म्हटलं. काम करा आणि कामाला रामनामाची संगती द्या. हाताला काम आणि मुखाला राम, नुसतं रामनाम घ्या म्हटलं नाही. काम करा, काम करता करता राम म्हणा. म्हणजे इथं कर्मयोग सांगितलं आहे तुम्हाला, हा कर्मयोग आहे. मुखामध्ये रामनाम धारण करून आपलं प्रत्येक कर्माभिमानाने फलेच्या टाकून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने करा, हा कर्मयोग असतो. हीच भगवंताची खरी भक्ती असते आणि या भक्तीने देव भेटतो. तेव्हा कर्मे येशू बजावा हे जे बोलिलो. हो, न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो, तुका म्हणे अधम त्याशी भक्ती दुषी हरीची. आत्मस्वरूपाची ओळख नाही, वैराग्याची प्राप्ती नाही, कर्म टाकला तर महाराज म्हणतात तो लंड आहे, पापी. आत्मज्ञानाची ओळख नाही, वैराग्याची प्राप्ती नाही आणि कर्म टाकल्याने नुसता रामनाम घेत बसलाय, महाराज म्हणतात तो लंड आहे, पापी, अधम आहे, भक्तीला भूषण नाही, दूषण आहे. तुका म्हणे भक्ती दुषी हरीची. न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो, तुका म्हणे अधम त्याशी भक्ती दुषी हरीची. कुठल्याही संतांनी कर्म टाकायला नुसतं रामनाम घ्या सांगितलं नाही. कर्म करा, कर्माला हरिनामाची संगती द्या असं बांधलंय. आणि म्हणून इथं हट्ट आहे तुकोबरायचं की कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आपल्या वाट्याला आलेलं कर्म अवश्य करा, देवाची पूजा म्हणून करा आणि ते कर्म देवाची पूजा ठरावी यासाठी त्याला रामनामाची संगती द्या. तुम्ही तुमच्या कर्माला रामनामाची संगती दिली तर ती पूजा ठरते, ती भक्ती ठरते. जरा बरं बोलतायत की तुम्ही तुमच्या कर्माला हरिनामाची संगती दिली, हरिनामाची संगती दिली तर ते कर्म भगवंताची पूजा ठरतं आणि ते कर्म मोक्षाला आणि देवाला ओढून आणतं आणि तुमचा चाकर बनवतं. जरा बरं बोलतात, येणेशी गा होऊन एक जे चाले कर्म सात्विक ते कैवल्य ते पायिक घरचे करी. येणेशी गा म्हणजे नामाकडे बोट केलं. येणेशी गा होऊन एक जे चाले कर्म सात्विक ते कैवल्य ते पायिक घरचे करी. मोक्षाला तुमचं चाकर बनवतं म्हणलं. ते कर्म कोणतं की जे कर्म हरिनाम घेत घेत केलं जातं. हरिनाम घेत घेत केलेलं कर्म ही भगवंताची खरी पूजा असते. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादी आकळी ज्ञाननिष्ठते. तया स्वरात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली हो या परातोषा लागी. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा, ईश्वरार्पण बुद्धीनं करा. त्या कर्माला हरिनामाची संगती द्या. ते कर्म भगवंताला अर्पण होतं आणि या कर्माच्या पूजेने देव प्रसन्न होतो आणि तुम्हाला वैराग्य देतो आणि या वैराग्याने देव भेटतो. म्हणून ये पूजे रिजले आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जे पसाय तया. ये वैराग्य दसे ईश्वराचे निवेद बसे सर्व ही नावडे जैसे वात होय. कर्माला हरिनामाची संगती दिली, ते कर्म दिव्य बनतं, भगवंताला अर्पण होतं, ती देवाची खरी पूजा ठरते. हा कर्मयोग असतो. या कर्माच्या पूजेने देव प्रसन्न होतो, तुम्हाला वैराग्य म्हणून बक्षीस देतो आणि या वैराग्याने तुम्हाला देवाचा वेध लागतो आणि तुम्हाला देवाची प्राप्ती होते, श्रीगुरूची भेट होते. इतका महिमा कर्मानं देवाला भजल्याचा आहे. म्हणून कर्मे इशू भजावा हे जे बोलिलो. आणि म्हणून कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आपलं कर्म करत करत देवाचं नाव घ्या, कर्म टाकू नका. कर्म त्यागी लंडतो. कर्म करत करत देवाचं नाव घ्या, कर्म टाकू नका. आणि देवाचं नाव मुखात येण्यासाठी सतसंगती येते, आपोआप देवाचं नाव मुखात येईल. कर्माला जर हरिनामाची संगती दिली तर काय काय फायदे होतात याच चरणात महाराज म्हणतात की कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. हा पहिला फायदा. आपल्या कर्माला हरिनामाची संगती दिली तर पहिला फायदा होतो काय? जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कर्मामध्ये एक आनंद असतो ज्याला आपण वर्क जॉय म्हणतो. तुम्ही राम राम म्हणत जर आपलं कर्म केलं, मनामध्ये रामनामाचा जाप चालू आहे आणि तुम्ही तुमचं काम करतायत, ते कर्म आनंददायी बनतं. ते कर्म तुम्हाला आनंद देतं, सुख देतं, कंटाळावानं वाटत नाही. ज्या माणसाला कर्माचा कंटाळा येतो तो भगवंताचं नाम घेत नाही, म्हणून ते कर्म त्याला वर्कलोड वाटतो आणि कंटाळावानं वाटतं. पण एखादा कर्मचारी आहे, एखादा मजूर आहे, कुणी असो, मुखामध्ये किंवा मनामध्ये रामनाम चालू आहे आणि कर्म करतोय, ते कर्म त्याला आनंद देतं, सुख देतं.
तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. भाजीमध्ये सुंदर रुचकर मसाला टाकलाय, भाजीला चव येते. कर्मामध्ये हरिनामाचा मसाला टाका, कर्मालाही चव येते, अर्थात कर्म आनंद देतात, ज्याला आपण वर्क जॉय म्हणतो. आणि म्हणून जो मनुष्य आपलं कर्म करताना त्याला हरिनामाची संगती देतो, रामराम म्हणतो, त्याला कर्म कधी दुःख देत नाही, कंटाळा वाटत नाही, कर्माचा कंटाळाच येत नाही, उलट कर्मातून आनंद मिळतो. का तर तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. रामराम म्हणत कर्म केलं तर कर्मातून आनंद मिळतो आणि तो आनंद द्विगुणित होतो. कर्म कंटाळा वाटत नाही, कर्म लोड वाटत नाही, तिथं वर्क जॉय वाटतो, त्या कामातून आनंद मिळतो. आणि म्हणून कर्माला हरिनामाची संगती द्या. पहिला फायदा काय? कामामध्ये काम काही म्हणा रामराम. पहिला फायदा काय? जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कर्मातून आनंद मिळेल आणि कर्माचा श्रम निघून जाईल. कर्म कंटाळवाणं वाटणार नाही. तुम्हाला कर्म कंटाळवाणं वाटतं, लोड वाटतो, थकतो आम्ही, कर्माने दमतो. महाराज म्हणतात कर्म करताना नाम घे देवाचं, तुला कर्म कंटाळवाणं वाटणार नाही, त्या कर्माचा कंटाळा निघून जाईल, ते श्रम निघून जाईल. जाईल भवश्रम. संसारात जे काय दमलेत, शिनलेत, कष्टले संसार शिने देवाई तिगाराने. कष्टले संसार शिने. संसारामध्ये कष्टलेत, दमलेत, शिनलेत, भागलेत, ते का कष्टातात, का दमतात, का भागतात? कर्म करताना मुखात देवाचं नाम नाही. कर्म करताना मुखात देवाचं नाव ठेवा. हा श्रम, हा शीन, हा भाग निघून जाईल. जाईल भवश्रम. भव म्हणजे संसार, श्रम म्हणजे कष्ट. संसारात जे कष्ट पडतात संसार करताना, ते कष्ट तुम्हाला पडायचेच नाहीत, आणि पडले तर निघून जातील. कधी? कर्माला हरिनामाची संगत दिली तर. आणि म्हणून आपलं कर्म करताना, कोणतंही कर्म असो, कर्म करताना कर्माला हरिनामाची संगती द्या. पहिला फायदा काय? तर जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. त्या कर्मानं जो शीन आला, श्रम पडले, ते निघून जाईल श्रम, आणि त्या श्रमाचा, त्या दुःखाचं रूपांतर सुखात होईल. कर्माला हरिनामाची संगती दिल्याने कर्मात जे कष्ट पडते ते कष्ट तर निघून जाईलच, ते दुःख तर निघून जाईलच, पण त्या दुःखाचं रूपांतर सुखात होईल. हा हरिनामाचा द्वैरी फायदा आहे. जाईल भवश्रम एक फायदा. कर्माला हरिनामाची संगती दिली, पहिला फायदा जाईल भवश्रम. कर्माचा कंटाळा निघून तर जाईलच, जाईल भवश्रम. आणि दुसरा फायदा सुख होईल दुःखाचे. त्या कर्माचे कष्ट दुःख पडले ते तर जाईलच, पण त्या कष्टाचा, दुःखाचं रूपांतर सुखात होईल. एका दगडात दोन पक्ष. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. अर्थात कर्माला हरिनामाची संगती दिली तर पहिली गोष्ट, कर्म कंटाळवाणं वाटतच नाही, कर्मात आनंद मिळतो. आणि थोडंफार तुम्हाला कष्ट झालंच तर त्या कर्माला नामाची संगती दिल्यामुळं ते कष्ट निघून जाईल, दुःख निघून जाईल. रामनामानं त्या दुःखाचं रूपांतर सुखात होईल. याला महाराज म्हणतात जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. मोठी गंमत आहे, माणसं जर चव्हाट्यावर बसले, वाट्यावर, तर सटरफटर इकड तिकडच्या 50 गोष्टी बोलतात. धनाबरा बोलले 50 अक्षरी करीशी बरोबरी, शिकी तुझे तोंड तुझं वैरी राय. 50 अक्षरी करीशी बरोबरी, शिकी तुझे तोंड तुझं वैरी राय. माणूस जर चव्हाट्यावर बसला तर इकड तिकडच्या सटरफटर 50 गोष्टी बोलतो, पण त्याच्या तोंडात देवाचं नाव येत नाही. धनोबराय म्हणतात की माणसात तुझा वैरी तू आहेस, तुझा वैरी तुझं तोंड आहे, तुझं तोंडच तुझं वैरी आहे, जग वैरी नाही आहे. का? सकाळपासून झोपेपर्यंत 50 सटरफटर इकड तिकडच्या गोष्टी बोलतो, त्या गोष्टीमध्ये एकदाही देवाचं नाव नसतंय. तुझा वैरी तू आहेस. 50 अक्षरी करीशी बरोबरी, शेकी तुझे तोंड तुझं वैरी राय. माणसाचं तोंडच माणसाचा खरा वैरी आहे. का? दिवसभर केलेल्या बडबडीत एकदाही रामनाम येत नाही, आणि मुखात रामनाम न येणं म्हणजे आपण आपले वैरी आहोत. पण मुखानं रामनाम घ्या, कर्माला रामनामाची संगती द्या, तुम्ही तुमचे मित्र व्हाल. कर्माला रामनामाची संगती दिली, पहिला फायदा काय? जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. दुसरा फायदा, कर्माला रामनामाची संगती दिली की कर्म दिव्य बनतं, आणि ते कर्म देवाला अर्पण होतं, आणि ही देवाची खरी पूजा असते. तर कर्मेही शुभजावं, हे जे बोललो. तुम्ही कर्माला रामनामाची संगती दिली की कर्म देवाला अर्पण होतं, आणि देवाला अर्पण झाले ती देवाची पूजा असते. नाथ महाराज म्हणतात की कृष्णी ज्याचे निश्चळ मन,
त्याचे कर्म ते तुले कृष्णार्पण. ज्याचं मन कृष्ण नामात गुंतलंय त्याचं प्रत्येक कर्म कृष्णाला आपोआप अर्पण होतं. वेगळं अर्पण करायची गरज नाही. कृष्णी ज्याचे निश्चळ मन, त्याचे कर्म ते तुले कृष्णार्पण. तुमचं प्रत्येक कर्म कृष्णाला अर्पण होतं जर कृष्ण नाम घेत घेत तुम्ही कर्म केलं तर. आणि म्हणून कर्माला हरिनामाची संगती द्या. पहिला फायदा काय? कर्माला हरिनामाची संगती दिली. पहिला फायदा जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. तुम्ही बघा, तुकोबाराचं जीवन तपासून पहा. तुकोबाराच्या जीवनाचा अभ्यास केला तर तुम्हाला दिसून येईल की तुकोबाराचं जीवन म्हणजे केवळ संकटाचा सामना करण्यासाठीच झालं आहे असं दिसून येईल तुम्हाला. तुकोबाराचा जन्म म्हणजे संकटाला सामना करण्यासाठीच झाला आहे. तुकोबाराला देववासियांनी गाढवावर बसवले, डोक्याचे केस काढले, चप्पी केली, त्याच्यावर शेंदूर थापलाय आणि गाढवावर उलटं बसवलंय. आणि गाढवावर उलटं बसून गावातून धिंड चालली आहे, डफडं वाजतंय, सगळं गाव जमा झालंय, बोंबलं देत लहान लहान पोरं तुकोबाराच्या नावाने एकेरी उच्चार करून. मी करत नाही एकेरी उच्चार, पण तुकोबाराचं नाव एकेरी घेऊन घाणघाण शब्दात त्यांच्या नामाचा उच्चार चाललाय. सगळं गाव बघत आहे, सगळं गाव हसत आहे. आणि अशा अवस्थेत तुकोबारा गाढवावर बसलेत आणि विठ्ठल नामाचा जाप चाललाय आणि आनंदाने डोलतायत आणि हसतायत. काय प्रसंग आहे! गाढवावर बसले, उलटं बसले, चप्पी केली, सिंदूर लावलाय, सगळं गाव गोळा झालंय, घाणघाण शब्दात बोलतंय, सगळं गाव विटंबना करतंय, लहान लहान पोरं नावाने ओरडतात महाराजच्या. आणि महाराज गाढवावर बसून अशा अवस्थेत हसतायत आणि विठ्ठल नामाचा जाप चाललाय. तो मंबाजी तुकोबाराकडे येतो आणि म्हणतो, तुकोबाराय, अहो राहिली मनाची जरा जनाची तरी लाज धरा. एवढा अपमान करून तुम्ही हसतायत, काय कारण आहे? तुकोबारा म्हणले, मंबाजी सांगू का तुला काय कारण आहे? म्हणले सांगा ना. म्हणले याचं एकच कारण आहे, मी का हसतो याचं एकच कारण आहे. का तर मी तुमच्या सगळ्यापेक्षा मोठा आहे. म्हणले काय? म्हणले हो, मी तुमच्या सगळ्यापेक्षा मोठा आहे. म्हणले कसं? म्हणले गाढव का होईना पण मला एकट्यालाच बसायला वाहन आहे, तुम्ही सगळे पायी आहेत, मी तुमच्यापेक्षा सगळ्यात मोठा आहे. काय नजर आहे, काय नजर आहे महाराजाची! जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. गाढवावर बसवलं एवढा श्रम आहे, पण मुखात विठ्ठलाचं नाव आहे आणि या विठ्ठलाच्या नावानं ते गाढवावर बसवलेला श्रमही निघून जातो आणि त्या श्रमाचं दुःखाचं रूपांतर सुखात होतं. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. आपल्या जीवनात आलेलं प्रत्येक दुःख सुखात कसं बदलावं ही तुकोबाराची खास खुबी होती आणि ती खुबी तुम्ही आम्ही शिकून घ्यावं. जीवनात दुःख तर येईलच. मुखात जर हरिनाम असेल तर हरिनामाने आमची सहनशीलता वाढते. हरिनाम एक चिलकत आहे. युद्धात जशी लोखंडाची चिलकत तलवारीचे घाव सहन करते, तसं हरिनामाची चिलकत दुःखाचे घाव सहन करते. हरिनामानं तुमची सहनशीलता वाढते. संकटांना, अडचणींना तोंड देण्याचं सामर्थ्य तुमच्यात येतं. तुम्ही साध्या साध्या दुःखानं खचून जात नाहीत. मुखात रामनाम असावं, तुम्ही साध्या साध्या संकटानं दुःखानं खचून जात नाहीत. उलट तुमची हिंमत वाढते, मनोबळ वाढतं आणि त्या संकटाचा दटून सामना करता. आणि त्या संकटानं जीवनात आलेलं दुःख हे सुखात बदलतं. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. तुकोबारांना गाढवावर बसवलंय, लोकांनी श्रम दिलाय, दुःख दिलंय, पण मुखात विठ्ठल नाम आहे. या विठ्ठल नामानं ते गाढवावर बसवलेलं श्रम दुःख निघून गेलं आणि दुःख सुखात बदललं. तुकोबारा हसतायत, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. पण कुठल्याही कठीण प्रसंगी मुखात रामनाम धारण करा, विठ्ठल नाम धारण करा. त्या संकटावर तुम्ही सहज मात कराल. ते दुःख निघून जाईल, त्या दुःखाचं रूपांतरही सुखात होईल. आणि म्हणून आपल्याकडे जी मंडळी साधी साधी कुठल्याही कारणानं, शेतकरी असो इतर कोणी असो, साध्या साध्या संकटानं खचून जात आहेत आणि आत्महत्या करतायत. आत्महत्या हा संकटावर विलाज नाही आहे. संकट आलं जीव देणं हा विलाज नाही आहे. सरकार रडतेची आशा पुसतं, लाल्या रोग पडला, फलानं झालं, बिस्तान झालं, पिकं गेले, मदत करता, आनंद आहे, सरकारची मदत घ्या ती. पण एवढ्यावर आत्महत्या थांबत नाहीत. आत्महत्याच थांबवायची असतील तर हरिनामाला शरण जा. कुठल्याही संकटाच्या प्रसंगी मुखात हरिनाम धारण करा. तुमचं मनोबल वाढेल, धैर्य वाढेल, तुम्ही हिमतीने काम घ्याल.
आणि तुमच्या आत्महत्या टळतील. माणसानं काही करावं पण आत्महत्या करू नये. कारण नाथ महाराज म्हणतात की जो आत्महत्या करून मरतो तो सरळ नरकाला जातो. आत्महत्या करून निमाला तो मरताची नरकाशी गेला. का तुम्ही एखाद्याला मारलं, कुणाचा खून केला, काही पाप केलं, तर तुम्हाला शरीर आहे, त्या शरीराने प्रायश्चित्त केलं, पाप धुतलं जाईल. पण तुम्ही मेले आत्महत्या करून की शरीर संपला, तर प्रायश्चित्त कशाच्या बळावर करणार? मग तुम्ही कायमच्या नरकाला जाता. मग माणसानं काही करावं पण आत्महत्या करू नये. कुठं 4 दिवस काळं करावं, जाऊन काही दुःख झालं, वाईट वाटलं, संकट आलं, तर कुठं 4 दिवस काळं करावं, बाहेर निघून जावं एखाद्या तीर्थयात्रेला कुठे. पण मरू नाही, जीव देऊ नाही. कारण मेला की नरकाला जातो, त्यातून सुटका नाही. आणि म्हणून आत्महत्या करून निमाला तो मरताची नरकाशी गेला. मुखात राम नाम धारण करा, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. हरिनामानं तुम्हाला वर्क जॉय मिळेल. कर्म करताना त्या कर्माचा आनंद डबल होईल. त्या कर्माचा सीन येणार नाही, वर्कलोड होणार नाही. उलट कर्म एक जॉय होईल, आनंद होईल. कर्माला हरिनामाची संगती द्या, कर्मातून आनंद मिळेल. कर्म कंटाळवाणं वाटणार नाही. कर्मातून असो की इतर गोष्टीतून असो, सांसारिक गोष्टीतून तुम्हाला पीडा झाली, दुःख झालं, मुखात हरिनाम असेल, ते श्रम जाईल, पीडा जाईल, ते दुःख जाईल. त्या दुःखाचं रूपांतर सुखात होईल. कर्माला हरिनामाची संगती दिली, ते कर्म दिवे बनेल, ते भगवंताला अर्पण होईल, ती भगवंताची पूजा ठरेल. देव प्रसन्न होईल, पुढे देवही भेटेल. असे हरिनामाचे अनेक फायदे आहेत. म्हणून तुमचं कर्म करताना कर्माला हरिनामाची संगती द्या. माणसाला कळत नाही, दुर्दैवाची गोष्ट आहे. अवे संत वाङ्मय म्हणजे अमृत आहे. अमृत काय करता अमृतला? ते अमृताच्या पुढचं आहे. पण आम्ही अभागे. हो, महाराष्ट्र या जगात सर्वात श्रीमंत आहे. तर का महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी आहे आणि गाथा आहे. ज्ञानेश्वरी